मित्रांनो, खरा गेम लक्षात ठेवा. सुरुवात होते नरहरी झिरवळ यांच्यापासून. राष्ट्रवादीच्याच 2 नेत्यांनी नरहरी झिरवळांचा गेम केलेला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. तशी माहिती काही खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. हे सूत्र सुद्धा कोण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण या 2 नेत्यांचा हा डाव अयशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे असं दिसतंय. त्याची काही महत्त्वपूर्ण कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे ज्या व्यक्तीला अटक झाली तो मंत्रालयातील 4th श्रेणी कर्मचारी आहे. त्यामुळे या प्रकरणात जर झिरवळांचा राजीनामा झाला तर यापुढे कोणत्याही मंत्र्याच्या कार्यालयातील कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी गैरव्यवहार करताना आढळला तर त्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. यातून एक चुकीचा पायंडा पडू शकतो. ते अर्थातच सरकारला नको आहे. त्यामुळे हा राजीनामा होणार नाही. झिरवळांचा हा राजीनामा होणार नाही याचं दुसरं कारण म्हणजे झिरवळ हे आदिवासी समाजातून येतात. ते आदिवासी समाजाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत. शिवाय आदिवासी समाजाचे मंत्रिमंडळातील एकमेव प्रतिनिधी आहेत. त्यामुळे कोणताही थेट सहभाग आढळलेला नसतानाही जर त्यांचा राजीनामा घेतला तर सरकार आदिवासी समाजाचा रोष सरकारला सहन करावा लागू शकतो. त्यामुळे सरकार ती रिस्क घेण्याची शक्यता कमीच आहे. आता झिरवळांचा गेम करणारे हे 2 नेते नेमके कोण आहेत आणि हे त्यांचा गेम का करत आहेत? तर अजित पवार गटाचे जवळपास 30 पेक्षा जास्त आमदार हे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही होते. वेळ प्रसंगी हे आमदार शरद पवार गटामध्ये सुद्धा प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे. नरहरी झिरवाळ सुद्धा त्यापैकी एक. त्यामुळे झिरवळांचा गेम करून आमदारांना एक प्रकारे इशारा देण्याचा हा प्रयत्न होता. पक्षातीलच शीर्षस्थ नेत्यांकडून असं जर होत आहे, ही जर चर्चा असेल आणि हे जर सूत्रांची माहिती असेल, सोशल मीडियावरती जर हे फिरत असेल, या नेत्याने कालच्या बैठकीत झिरवळांना झापल्याची सुद्धा चर्चा आहे. आणि तो नेता नेमका कोण आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि ही बातमी कुठून भेटली त्याचा संदर्भ सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. मित्रांनो, आता खरा गेम लक्षात घ्या. खरा गेम उघड जर नावं घ्यायची म्हटलं तर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचं विलिनीकरण नको आहे. आता लक्षात घ्या, एकीकडे रोहित पवार यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे की अजितदादा विलिनीकरणाच्या बाजूने होते आणि त्याचे संपूर्ण मोबाईलभर व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग सगळे पुरावे आहेत. म्हणजे रोहित पवार यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या वेळेस अजित पवार जिवंत होते त्यावेळेस हे 4ही नेते काही दिवस अगोदर अजितदादा पवार यांच्यापासून फटकून होते. यातील काही जणांची भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा जाण्याची तयारी होती. परंतु अचानक अजित पवार यांचं एक्झिट झाल्यानंतर हे 4ही लोक आनंदामध्ये असताना दिसत आहेत. धनंजय मुंडे तर मंत्रिपदासाठी कसरत करताना दिसत आहेत, पुढं करताना दिसत आहेत. काही करून मंत्रिपद भेटलं पाहिजे यासाठी धनंजय मुंडे यांची प्रचंड धडपड सुरू आहे. आणि एकंदर अंदाजावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यावं की न द्यावं अशी सुद्धा चर्चा आता सुरू असतानाच आज जरांगे पाटलांनी पुन्हा एक मोठा बॉम्ब धनंजय मुंडे यांच्यावर टाकलेला आहे. धनंजय मुंडे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, संतोष देशमुख वाल्मिक कराड प्रकरणामुळे सध्या राज्यामध्ये बॅकफूटवर आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा नवीन 22 प्रकरणं काढण्याचा इशारा सरकारला दिलेला आहे. यावरून तरी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटणार नाही. तुर्तास हे पूर्ण 4-5 वर्ष धनंजय मुंडे यांना अशीच काढावी लागणार आहेत. अशीच परिस्थिती दिसत आहे. आता असं असलं तरी या लोकांना विलिनीकरण का नको आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा, काल रोहित पवार यांनी बोलताना म्हटलं की विलिनीकरण तर करायचं ठरलेलं होतं आणि ही भूमिका शरदचंद्र पवार गटापेक्षा सुद्धा अजित पवार यांची प्रामुख्याने होती. आणि मुद्दामहून अजित पवार यांना सुद्धा माहीत होतं की हे 4 जण याला समर्थन करत नाही. त्यामुळे या 4घांनाही अजित पवार यांनी चर्चेपासून अलिप्त ठेवलं होतं. आता विलिनीकरण करून सरकारमध्ये राहायचं की सरकारच्या बाहेर राहायचं, संघर्ष करायचा,
यावर सुद्धा चर्चा सुरू होती आणि यावर ट्विस्ट रोहित पवार यांनी केलेलं आहे. नेमकं काय ते सांगितलेलं नाही, परंतु स्वतः ते पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं काही स्पष्ट करणार आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या घातपाताची चर्चा सुरू आहे. नेमका घातपात कुणी केला? जवळपास 99.99% लोकांचं आता ठाम मत झालेलं आहे की हा अपघात नसून घातपातच आहे. आणि जर घातपात असेल तर हा घातपात नेमका कुणी केला मित्रांनो, हे शोधणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अजितदादांना नेमका कुणी त्रास दिला आणि आजही अजितदादांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम कोण करत आहे, का करत आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने तपास यंत्रणांनी तपास करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती ज्याच्यावर संशय आहे त्या प्रत्येकाची कसोशीने चौकशी होणं गरजेचं आहे. परंतु याच्याही पुढे जाऊन रोहित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही, कशानेही काहीही होत नाही ब्लॅक बॉक्सला. परंतु राजकारणामुळे त्या ब्लॅक बॉक्समध्ये बदल होऊ शकतो. हा कशाकडे केलेला इशारा आहे? उद्या निष्पक्ष पद्धतीने तपास होईल का याबद्दल सुद्धा साशंकता आहे, संशय आहे. ज्या पद्धतीने पारदर्शकपणे सरकारकडून उत्तरे भेटत नाहीत, कोणतीही यंत्रणा ठोसपणे समोर येऊन उत्तर देताना दिसत नाही. सरकारने खरं तर यावर एक कमिटी नेमणं गरजेचं होतं आणि लोकांच्या मनामध्ये जे संशय आहेत त्यावर वारंवार वार्तांकन करणं गरजेचं होतं. त्याची उत्तरं देण्यासाठी एक स्पेशल टीम सरकारने नेमणं गरजेचं आहे. कारण राज्यामध्ये पूर्णपणे गोंधळाचं, संशयाचं, भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. कारण एवढा मोठा नेता, आभाळा एवढ्या उंचीचा नेता, एवढा मोठा नेता की असा नेता गेल्यानंतर राज्यामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. आज एकीकडे आपण राजकारण कोणत्या दिशेने गेलेलं आहे आपण त्याची वारंवार चर्चा करतो. एकीकडे ईडी, इन्कम टॅक्स, CBI या पद्धतीने लोकशाही, संविधान, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, शिवराय फुले, शाहू आंबेडकर हे सगळं या ईडी, CBI, इन्कम टॅक्सने हे धुळीस मिसळलेलं आहे. भ्रष्टाचार सिगेला पोहोचलेला आहे. प्रत्येकाला राजकारणामध्ये येऊन कोट्याधीश व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने पैशातून सत्ता आणि सत्तेपासून पुन्हा पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता अशा पद्धतीची जी चक्र फिरत आहेत आणि जनतेला जातीमध्ये, धर्मामध्ये डिव्हाइड केलेलं आहे. जनतेला जातीमध्ये, धर्मामध्ये लढवलं जात आहे आणि केवळ जनतेला अंधश्रद्धेमध्ये, चमत्कारामध्ये, पाखंडामध्ये असं गोल गोल फिरवलं जात आहे. जातीची नशा पाजली जात आहे, धर्माची नशा पाजली जात आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मित्रांनो एकंदर असं भयानक प्रकरण आहे. लक्षात घ्या, हे 30-35 आमदार यांची जरी इच्छा असली शरदचंद्र पवार यांच्या गटाकडे येण्याची तरीसुद्धा ते येणार नाहीत. कारण प्रत्येकाची फाईल तयार आहे, प्रत्येकावर ईडी, इन्कम टॅक्स, CBIचा दबाव आहे. नेमकं हे असं का करत आहेत, का वागत आहेत, नेमकं काहीच कळायला मार्ग नाही. नुसता गोंधळ माजून ठेवलेला आहे मित्रांनो. आणि अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये इतकं वय होऊन सुद्धा शरदचंद्र पवार लढत आहेत, तोंड देत आहेत. आणि अजित पवार ते तर आपल्याला सोडून गेलेले आहेत. घातपातावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. परंतु काही लोक असा प्रश्न विचारतील की आता सुनेत्राताई पवार का गप्प आहेत किंवा पार्थ पवार का गप्प आहेत. अरे बाबांनो, तुम्ही आत्ताच प्रकरण बघितलं. सुनेत्राताई पवार यांची सुद्धा प्रकरणं आहेत. अजितदादा पवार यांची जी प्रकरणं होती त्याच्या उत्तराधिकारी सुनेत्राताई पवारच आहेत. आणि पार्थ पवार यांचा जमिनीचा घोटाळा हे प्रकरण आत्ता ताजं समोर आहे. आणि असं असताना, एवढा मोठा त्यांच्यावर दबाव असताना त्यांची बोलण्याची हिंमत होऊच शकत नाही. हे सुद्धा अनेकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे बोलण्याच्या अगोदर.
मग हा दबाव नेमका का निर्माण होत आहे, का केला जात आहे? एकीकडे सरकार सिक्युअर असताना सुद्धा असं का केलं जात आहे हे मात्र जनतेला कळायला मार्ग नाही. आणि सगळं काही ठीक असताना अजितदादा पवार यांचा सरकारला किमान धोका नसताना मग अजितदादा यांचा गेम नेमका का झाला, कुणी केला? जवळच्यांनी केला की सरकारमधील कुणी केला किंवा एखाद्या व्यापाऱ्याने केला, एखाद्या बिझनेसमॅनने केला? नेमका कुणी केला हे मात्र कळायला मार्ग नाही आणि हे कळलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला बोलावं लागणार आहे मित्रांनो. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.